नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार. हॅलो हाय. कसे आहात सगळेजण? 5% आपल्या या 4व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. बघता बघता 14 भाग पूर्ण होत आले. आजचा आपला 14वा भाग आहे आणि खूपच सहजपणे सुरुवात केलेली होती आपली ही. आणि आज अनेक जणांनी मला सजेस्ट केलं की अरे आपला आवडीचं सिंगर मंगेश बोरगावकरला सुद्धा तू इन्व्हाइट कर आपल्या या गप्पाष्टकांमध्ये. मला वाटलंच नव्हतं खरं तर की मंगेश यासाठी हो म्हणणार आहे, पण माय गुडनेस की तो मला हो म्हणाला, अर्थात या गप्पाष्टकांसाठी हो म्हणाला. आणि या गप्पाष्टकांमध्ये आज तो येणार आहे, आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे. त्याचीच वाट बघते मी की तो इथे ऑनलाईन आला या सेशनमध्ये. लगेच आपण त्याला इकडे जॉईन करणार आहोत. आणि अर्थात अनेक मालिकांची शीर्षक गीतं त्यांनी गायलेली आहेत, अनेक चित्रपटांमध्ये गीतं त्यांनी गायलेली आहेत. मंगेश बोरगावकर आलेला आहे, लाईव्ह आलेला आहे. लगेच मी त्याला इकडे कनेक्ट करणार आहे मैत्रिणींनो. आणि येस, मी त्याला रिक्वेस्ट पाठवते. खूप सारे सॉन्ग्स त्याच्याकडून ऐकायचे आणि पर्दे के पीछे की कहानियां भी सुननी है. येस, हॅलो. हॅलो, हाय हाय. हाय हाय हाय. कसा आहेस मंगेश? छान छान. तू सांग कशी आहेस? एकदम एकदम मजेत, एकदम बरं. आणि आज तू या शो मध्ये येऊन आमच्या या गप्पाष्टकांना 4 चांद लावलेत अक्षरशः. यार माय प्लेजर. थँक्यू थँक्यू सो मच. क्या बात आहे यार. तुला माहितीये का या गप्पाष्टकांचे आव्हाना कालपर्यंत 13 एपिसोड पूर्ण झाले होते. येस. आजचा 14वा एपिसोड आहे. एक मिनिट, सॉरी, माझा आवाज डिस्टर्ब होतोय का खूपच? ओके. तुझं खूप खूप स्वागत आहे या गप्पाष्टकांमध्ये मंगेश. थँक्यू सो मच रसिका. आणि तू आज एक वृत्तपत्रातली तुझी बातमी पाठवलीस मला, तेव्हा मला येस. जरा अजून डिटेल्स कळले की तू एक्झॅक्ट काय करतेस. आणि हे छान वाटलं वाचून की या निमित्ताने एक सोलापूरची मुलगी छान प्रयत्न करते आणि सर्व रसिकांना आनंद देते या लॉकडाऊन मध्ये. आणि तू सोलापूरची आहेस म्हणल्यास मला जरा सॉफ्ट कॉर्नर पण झाला मला की चलो लातूर जवळची आहेस. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्या गोष्टी तर आहेतच, पण एक छान काम चालू असेल किंवा एक छान प्रोजेक्ट असेल तर त्याच्यात एक ऍज अन आर्टिस्ट सहभागी व्हायला नक्कीच मला आवडलं. सो तुझं पण खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच मंगेश. आणि खरंच या 13 एपिसोड मधनं तुला सांगते किती कमाल कमाल कलाकार आले होते. काही येस. वादक आले होते, संतूर वादक वगैरे, तबला वादक होते, त्यात हार्मोनियम वादक होते, त्यात विविध गायक होते. अगदी कालचीच गोष्ट म्हणायची झाली तर तुझा जो कंटेस्टंट, तुझ्या बरोबर जो एक कंटेस्टंट होता सारेगमप मध्ये, अभिजित कोसंबी, तर तोही काल आमच्या बरोबर होता या सेशन मध्ये. येस, परफेक्ट परफेक्ट. खूप छान. खूपच सॉरी, पण सगळे म्हणतात की माझा आवाज अजून प्रॉब्लेम देतोय. पण रसिका, मला तुझा आवाज परफेक्ट येतोय. आय होप सगळ्यांना येत असेल. मला व्यवस्थित येतोय तुझा. तुला येतोय ना व्यवस्थित? येस येस येस. ओके, फाईन. हवा. येस येस. मे बी. तर मंगेश, तुझं सध्या काय चाललंय? लॉकडाऊन स्पेशल. तू मला वाटतं मुंबईत अडकलेला दिसतोयस. आणि काय चाललंय तुझं? येस. मी मुंबईत राहतो. मूळचा मी लातूरचा आहे, सर्वांना माहितीच आहे. पण 2007 हो. पासून मी मुंबईत आहे. आणि आता मी ऍक्च्युअल साताऱ्याला निघालो होतो मार्चमध्ये प्रोग्रामला. आणि त्या दरम्यान थोडा प्रोग्रामला निघालो. प्रोग्रामच्या वाटेवर असताना फोन आला, नो ह्या सगळ्या गोष्टी घडतात, आपण पुढे जाऊयात, नंतर प्रोग्राम घेऊयात. आणि देन मग येताना मी पुण्यात, माझं घर आहे पुण्यातही, सो पुण्यात थांबलो थोडे दिवस. तिथून लातूरला जाता येईल ह्या प्रयत्नातनी. पण नंतर लक्षात आलं की लातूरला जाणं एवढं सोपं नाही आता. सो इथे आहे आणि सुखरूप आहे. आणि येस येस. आणि सोबतच एक कलाकार म्हणून आज डिजिटल माध्यम आपण सर्वजण खूप छानपणे यूज करू शकतोय. सो माझेही भरपूर प्रोग्राम चालू आहेत ऑनलाईन. वेगवेगळ्या गोष्टी मी पण बघतोय, काही चांगल्या कलाकारांच्या, त्यातून शिकायला मिळत आहे. स्वतःचे काही छंद आहेत ते जोपासतोय. सो ओव्हरऑल छान आवाज. हा, छान आवाज येतोय म्हणतोय. ओके. तो ओव्हरऑल छान चालू आहे. आणि ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांनाही जाणीव आहे, कलाकारांना आणि सर्व रसिकांना, सर्व नागरिकांना, की कोरोनामुळे आपण आपले कित्येक रसिक असतील किंवा नागरिक असतील यांना त्रास झालाय. पण ती जाणीव तर आपल्या सोबत आहे. त्याच्याबद्दल आदरही हे सर्व जे काम करतात ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. पण एक कलाकार म्हणून आपण सर्वांनीही आपल्या रसिकांना आपल्या परीने आनंद देणं गरजेचं आहे. सो त्या सर्व गोष्टी चालू आहेत. त्यामुळे छान व्यवस्थित काळजी घेऊन सगळ्या गोष्टी चालू आहेत.
वा वा वा. अभिजित खांडकेकर ऍक्टर आपल्या सोबत आहेत. हॅलो अभिजित, क्या बात है आज. खूपच कमाल दिवस आहे आजचा. अभिने काल खूप सुंदर निवेदन केलंय रसिका सारेगमपचं. मी ओ जेव्हा येस. आणि तो मित्र तर आहे माझा, खूप जवळचा मित्र आहे. सोबत एक कलाकार म्हणून मी त्याचा फॅन आहे आणि लव्ह यू अभि, कायम. क्या बात है. येस, तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि दोघेही म्हणजे हे सगळेजण माझे, सुखदा आणि अभि, हे दोघेही माझे खूप जवळचे, माझी फॅमिली आहे थोडक्यात आपण म्हणू शकतो. वा. आणि छान वाटलं इकडे बघून. लव्ह यू अभि. मस्त. आणि तू आता कालच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला तर मला काल 25 वर्ष सारेगमपला पूर्ण झाली. ते आपण माहितीये का की 90 वाले जे किड्स असतो ते आपल्या 90च्या गप्पा सुरू झाले की आपल्यामध्ये मालगुडी डेज आणि हे गाणं ते गाणं असं आपण बऱ्याच गोष्टींवर बोलत असतो. त्यामध्ये अजून एक भाग येतो म्हणजे सारेगमपचा, बरोबर. की 90चं कारण स्टेशन तुमचं जे पहिलं सुरू झालं हो. ते एवढं कमाल होतं आणि ते एन्जॉय केलं 90च्या मुलांनी, म्हणजे आमच्यासारख्या सगळ्या मुलांनी. खरंय ती खरंय. खूप म्हणजे अजूनही आठवणीत राहण्यासारखं सेशन आहे. येस येस. नाही, खूप सुंदर होता तो सगळा प्रवास. आणि सारेगमपचं मराठी रियालिटी शोच्या माध्यमातलं हे पहिलं सीझन होतं ज्यात मी होतो सीझन. 2007ला. त्यामुळे त्याची उत्सुकता असेल, त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्या आठवणी ह्या न विसरता येणार आहेत रसिकांसाठी सुद्धा. मी तर एक कलाकार म्हणून त्यात होतो, ते तर माझ्यासाठी स्पेशल असेलच. पण अगदी. रसिक म्हणूनही एक आपण म्हणतो की एक रिव्होल्युशन झालं होतं मराठी संगीतामध्ये. आणि मला आठवत आहे की त्यानंतर मराठी संगीत, मराठी फिल्म्स ह्या सगळ्यांचं रूप हळूहळू बदलत गेलं. आणि आपण मराठी भाषा, आपली मराठी गाणी परत एकदा रसिक ऐकायला लागले. आणि त्या सर्व गोष्टींचा पहिला एक भाग होता आलं आम्हा सर्व कलाकारांना, याचा आम्हाला खूप आनंद. बरोबर. क्या बात आहे. माझा आवाज घुमतोय असं मला म्हणतात तुला सगळेजण. एक सजेस्ट करायचं रसिका, इफ तू जर हा. हेडफोन्स काढून टाकलेस आणि नॉर्मल फोनच्या ह्याच्यावर जरी हम्म. बोललीस तरी मला मी वाटतं ट्राय काही करते. प्रॉब्लेम येणार नाही. ओके, मी ट्राय करते. प्लीज. येतोय तुला? येतोय आवाज? येस. मला ऍक्च्युली तरी देखील घुमतोच आहे, म्हणजे हेडफोन काढून सुद्धा आवाजाचा प्रॉब्लेम येतच आहे. नाही, मला नाही येते. ओके, तू बोलू शकतेस. आय थिंक सर्व ओके, रसिक तो फक्त मला वाटतं की जे जे ऐकतायत त्यांना प्रॉब्लेम येत असावा. मला असं वाटतं आता आता व्यवस्थित येत असेल ऐकू. आणि मुख्य म्हणजे सध्या आपल्या सर्व मित्रांना सगळ्यांना माहिती आहे की डिजिटली सध्या एवढ्या गोष्टी चालू आहेत ऑनलाईन, त्यामुळे काही ग्लिच येऊ शकतात. सो थोडं समजून घेते सगळेजण. थोडंसं समजून घेतील. येस. ऑप्शन नाही आता काही. एनिवेज, पण आता छान आपल्या गप्पा रंगणार आहेत आणि सारेगमप बद्दल आता तू इतकी छान 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 गोष्टी सांगतोयस. कालचा आम्ही एपिसोड सुद्धा बघितला, इतका कमाल सगळं चालू होतं त्यावरती. तुझ्या काय आठवणी आहेत सारेगमपच्या? म्हणजे अर्थात असणार आहेत, कारण 6 महिन्याचा प्रवास होता तुझा तिथला. खरंय खरंय. कशा काय आठवणी होत्या त्या सगळ्या? खूप छान आठवणी होत्या. समृद्धी दिसते इकडे. हाय दादा म्हणते. हॅलो. हो. सो सगळ्यात सुरुवातीला रसिका, माझं अशी कुठलीही इच्छा नव्हती किंवा असा प्लॅन नव्हता की मी सारेगमप रियालिटी शो मध्ये भाग घेणार आहे आणि असं काहीतरी पुढे घडणार आहे. सो 2006-07ला मी जस्ट 11वीत गेलो होतो आणि कोल्हापूरला ज्योतिबा आमचं कुलदैवत आहे, त्या निमित्ताने आम्ही कोल्हापूरला होतो आणि तिथे सारेगमपचं ऑडिशन सुरू होतं. तेव्हा माझ्या आईनी, माझ्या काकूनी, माझ्या बहिणीला पण खूप इच्छा होती की तिने त्यात पार्टिसिपेट करावं. पण माझी कुठेतरी अशी इच्छा होती, जस्ट आता 11वीत गेलोय, आता आपण जरा कॉलेज एन्जॉय करूया. पण आई आणि काकूंसमोर काही जमलं नाही मला की त्यांना नाही म्हणणार. मी 2 गाणी गाऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी फर्स्ट नाव माझंच होतं, मंगेश बोरगावकर सिलेक्टेड फॉर सारेगमप. सो ते झाल्यानंतर मग मी विचार केला, चलो आता आपण आलोच आहोत तर आपण डेफिनेटली एक कलाकार म्हणून आपलं बेस्ट देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी मुंबईत आल्यानंतर मला लक्षात आलं की ही कॉम्पिटिशन आपल्याला वाटते तेवढी छोटी किंवा काहीतरी नॉर्मल कॉम्पिटिशन अशी नाहीये. हा संपूर्ण जगभरातून ह्या मराठी रसिक आणि संगीताचे सगळे रसिक ही बघणार आहेत. तेव्हा मला कुठेतरी हे जाणवलं की आपण आपलं बेस्ट देणं आणि शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि तिथून माझ्यासाठी सारेगमप सुरू झालं, पण एक कार्यशाळा म्हणून. कारण आपण जे छोट्या गावातून मोठ्या शहरात येतो, जेव्हा आता तू सोलापूरची 2006-07ला आजच्या एवढं मोठी गावं नव्हती. आजच्या एवढं आपल्याकडे
फोन्स आहेत, मल्टीमीडिया फोन्स आहेत, स्मार्टफोन आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे लातूरला राहणं आणि मुंबई पुण्यात राहणं ह्यात खूप फरक होता. सो तो मी खूप जवळून अनुभवला आणि त्यात ज्या गोष्टी आपण छोट्या गावात राहताना ज्या मिस करतो किंवा काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्या मला ह्या 6 ते 8 महिन्यामध्ये मिळाल्या. तसं मार्गदर्शन मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं रसिकांचं जे प्रेम मिळालं, ते खरंच ते शब्दात व्यक्त करणं शक्यच नाही. त्यामुळे सारेगमप माझ्यासाठी आयुष्यातला संस्मरणीय अनुभव आहे आणि कायमच माझ्या आयुष्यात हे क्षण माझ्या जवळ असतील. क्या बात है, वा वा, तुझा तो टर्निंग पॉइंट होता आणि सारेगमप येस येस येस. आपल्या गप्पा अजून आपल्याला भरपूर मारायच्या आहेत, आणखीन बरेच तुझे किस्से आणि आठवणी सगळंच काही जाणून घ्यायचे, पण सगळेजण वाट बघतायत ते म्हणजे तुझ्या आवाजातल्या एखाद्या छान गाण्याची. तेव्हा सुरुवात होऊन जाऊ दे. काही हरकत नाही. एक छान छान ओळी आहेत. मी सारेगमप मध्ये पण हे गाणं गायलं होतं, माझ्या खूप जवळचं आहे. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. हा हा हा, होऊन जाऊ दे. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का. त्या प्रकाशी तारकांच्या होतीसी तू तेज का. त्या नभाच्या नीलरंगी होनी गीत का. गात वायूच्या स्वरानी सांग तू आहेस का. त्या फुलांच्या गंधकोशी. क्या बात है, वाह 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 वाह. थँक्यू. असा लाईव्ह आज तुझा आवाज ऐकायला मिळतोय, हेच इतकं भारी वाटतंय ना मला. थँक्यू. कारण आजपर्यंत कधीच मला तुला लाईव्ह ऐकायचा योग आलेला नाहीये. मला वाटतं कधीतरी पूर्वी तुझा एकदा सोलापुरात कार्यक्रम झाला होता, बरोबर. पण त्यावेळेला सुद्धा मला तो मिळाला नव्हता. माझ्या ताईला मिळाला होता, पण मला मिळाला नव्हता. नाही, सोलापूरला मी येऊन गेलो 2-3दा आणि सोलापूरकर उत्तम रसिक आहेत, त्यामुळे डेफिनेटली अगदी ह्या पुढे आता आफ्टर लॉकडाऊन आपण भेटू. नक्कीच. क्या बात आहे. पण तुझं आता लातूरमध्ये तू होतास, तुझं सगळं ऑब्व्हियसली तू अपग्रेडिंग तुझं तिथेच झालेलं आहे. तर तिकडे कसं काय तुझा एकंदर प्रवास झाला, लातूरवरून मुंबई किंवा सगळ्या फिल्मसृष्टीमध्ये येणं, हा एकंदरीतच सगळा प्रवास कसा होता? आता सर्व रसिकांना हे माहिती आहे की माझ्या घरात 4 पिढ्या संगीताचा मला वारसा आहे आणि तो शास्त्रीय संगीताचा वारसा होता. म्हणजे सुगम संगीत म्हणशील किंवा चित्रपट गीत ही मी जास्त गायलीच नाहीत. म्हणजे लहानपणी मला 2-3 अभंग येत होते आणि काही एखादं दुसरं सुगम संगीत काहीतरी येत असेल, एखादा भावगीत येत असेल. पण ह्या सगळ्यामध्ये जेव्हा लहानपणापासून एक कलाकार म्हणून मला घरात जे शिकायला मिळालं, भरपूरदा आपण कलाकारांच्या घरी आपण म्हणत असतो की कलाकार शिकायला कधी लागतात किंवा तुम्ही कसं गायला सुरुवात केली. तर मला असं होतं, हा प्रश्न खूप अवघड आहे, कारण जन्मतः तुमच्या अंगावर तुमच्या सगळीकडून सुरांचे सुंदरसे फवारे चालू असतात आणि कानात सूर असतात. सो ह्या गोष्टी कलाकार कधी शिकत जातो तर हे सांगणं अवघड आहे. पण मला 2-3 वर्षापासून मी गायला लागलो होतो आणि हे लक्षात आलं होतं घरी की नाही, हा कलाकार होणार आहे पुढे. म्हणजे ह्याच्यात बाकी दिसत नाहीये दुसरं काही अभ्यासाचं, हा कलाकारच होईल. सो आणि मलाही कुठेतरी ती एक जाणीव होती की आपल्याला गाण्यात काहीतरी करायचं आहे आणि तो प्रवास सुरू झाला. त्यानंतर खूप वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी झालो, तिथे गायलो. पण आय थिंक 8वी नंतर प्रशांत दामले फॅन फाउंडेशन, म्हणजे आपले प्रशांत दामले सगळ्यांचे आवडते अभिनेते, यांनी सुरू केलेली एक मोठी स्पर्धा होती, पूर्ण राज्यस्तरीय स्पर्धा होती. त्यामध्ये जवळपास 1300 मुलांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्रभरातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून मुलं गायला आली होती पुण्याला. तर त्या सर्व मुलांमधून माझा पहिला नंबर आला आणि परीक्षक रामदास कामत होते, अजय पोहनकर होते, उत्तराताई होत्या केळकर. तर ही सगळी मोठी मंडळी तिथे होती आणि जेव्हा मी तिथे बॅकस्टेजला होतो त्या अंतिम फेरीच्या त्या स्पर्धेदरम्यान,
तर सर्व पुण्या मुंबईचे किंवा मोठ्या शहरातली लोक मुलं जी होती पूर्णपणे तयारीनिशी होती, हेडफोन्स आणि त्यांच्याकडे सगळ्या नवीन सगळ्या गोष्टी होत्या आणि मला असं झालं बापरे इथे आपला काही निभाव लागणार नाही. निभाव लागायचा नाही. येस, पण मला एक आठवतंय की माझ्या घरच्यांनी किंवा एक असे संस्कार आहेत किंवा अशी शिकवण आहे की तुमचं जे आहे ते तुम्ही 100% देणं अत्यंत महत्वाचं आहे, कुणालाही न घाबरता. भरपूरदा काय होतं, कलाकार म्हणून किंवा आपण आता खूप जण बघतायत त्यातले काही जण छोट्या गावातून मोठ्या गावात आले असतील, तर मला असं वाटतं ह्या सगळ्यांना, माझ्या मित्रांना सांगायचं आहे, आपण आपला जो आत्मविश्वास आहे तो कुठेही कमी होता कामा नये. कारण तुम्ही जर प्रामाणिकपणे मेहनत केली असेल तर तुम्ही कुठेच कमी पडत नाही आणि ती मेहनत दिसणं, त्यासाठी तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं भरपूरदा अज्ञानात आनंद असतो, त्याप्रमाणे मला काही कळायचं नाही, बाकी मी गाणं टोटली फोकस माझं गाण्यावर असायचं आणि मी तिथे गायलो आणि तिथे वन्स मोर मला स्पर्धेत मिळाला आणि त्यानंतर जेव्हा शेवटी नाव घेतलं आणि मोठ्या खूप बक्षिसं आणि खूप मोठा त्याचा मान होता तेव्हा 2002-03 ला ती स्पर्धा जिंकल्यानंतर मला आठवतंय की मला एक आत्मविश्वास आला, नाही आपण लातूर सोडून आणि हा आपला भाग सोडून आपण मोठ्या ठिकाणी मोठ्या लेवलला जाऊन परफॉर्म करू शकतो. आणि तिथे त्यानंतर माझी वाटचाल मला आठवते की एक वेगळ्या प्रकारे एक कलाकार म्हणून मी घडत गेलो. माझं फोकस गाण्यावरचं, रियाजावरचं वाढलं, माझी गाणी हळूहळू सुगम संगीत आणि ह्याचा मी अभ्यास करायला लागलो. आणि मला आठवतंय माझ्यावर ऑफकोर्स प्रत्येक गायकावर सुरेशजी वाडकरांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि तसा मी लहानपणी त्यांचा आजही आहे, पण लहानपणी जो काही डायहार्ड फॅन होतो, मला आठवते त्यांच्या सगळ्या कॅसेट सिडीज माझ्या वडिलांनी मला दिल्या होत्या नक्की, की हे ऐक तू, यात कसं उच्चार आहेत, काय प्रकारे गात आहेत. आणि मला वाटतं त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर खूप होता. आणि तिथून तुम्ही सर्वांनी मग मला सारेगमपचा माझा प्रवास बघितला आणि त्या सगळ्या गोष्टी. तिथेही काय असतं की भरपूरदा सगळ्यांना वाटतं की तुमच्या घरात संगीत आहे, मग तुम्हाला सगळं मिळालंय, तुम्हाला काय गरज नाही, बाकी तुम्हाला सगळं बॅक सपोर्ट आहे. पण तुम्हाला मी खरं सांगतो मित्रांनो, कलाक्षेत्र हे असं क्षेत्र आहे की जिथे कुणाचाही सपोर्ट घेऊन जमत नाही. शेवटी कला हे तुम्हालाच स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्हाला सगळं मिळेल, एक 2-3 वेळेस सगळं मिळेल, पण चौथ्या वेळेस जर तुम्ही पक्के नसाल किंवा तुमची कला जर त्या लेवलची नसेल तर मग तुम्हाला नक्कीच रसिकांकडून तसं उत्तर मिळतं. त्यामुळे घरात वारसा असणं आणि ह्या सगळ्या गोष्टी तर प्लस पॉईंट आहेच आहे, पण त्या पुढे जाऊन स्वतः तेवढी मेहनत घेणं आणि तो जो सगळा स्ट्रगल आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वतः अनुभवणं आणि त्यातून शिकून मोठं होणं, ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि त्या मला वाटतं प्रत्येक कलाकाराने अनुभवल्या असतील, अनुभवायलाच पाहिजेत, त्याशिवाय आपण एक कलाकार म्हणून घडत नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मी पुढे गेलो आणि 2007 जेव्हा माझं झी मराठी सोबत कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा मला जाणवलं की आता आपल्याला लातूरला राहून जमत नाहीये, कारण माझ्या घरच्यांना माझ्या सोबत यावं लागायचं. मी 16 वर्षाचा होतो तेव्हा जस्ट. आणि काय व्हायचं की लातूर मुंबई हा प्रवास जमायचा नाही, सगळ्यांना आपापली कामं पण भरपूर होती, माझ्या घरात संगीताचं कॉलेज आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत. मग आम्ही कुठेतरी ठरवलं की आपण आता मुंबईत राहूयात आणि मी 2007 डिसेंबर पासून मुंबईत स्थायिक झालो आणि तिथून जो अनुभव आहे मला पुढचे 4 ते 5 वर्ष मला अजूनही आठवतं. मला मुंबई आणि ते सगळं शहर कळण्यात माझं कसे निघून गेले मला कळलं नाही, कारण मुंबईचा जो वेग आहे तो मला असं वाटतं रसिका आपल्याला नॉन मुंबईकर आहे त्याला त्या वेगामध्ये सामील होणं आणि तिथून स्वतः काहीतरी करणं हे खूप अवघड प्रोसेस आहे. यासाठी तुम्ही मुख्यपणे चांगल्या लोकांच्या सहवासात असाल तर तुमचं भाग्य की तुम्ही सहज पुढे जाऊ शकता, खूप गोष्टी शिकू शकता. सो त्या गोष्टी माझ्यासोबतही घडल्या. मला खूप चांगले कलाकार माझ्यासोबत होते. पत्की काकांनी माझा पहिला अल्बम केला, युनिव्हर्सल म्युझिकने माझा तो अल्बम रिलीज केला, दिवाना झालो तुझा. सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या आणि मला लक्षात येत होतं की हे इट्स अ ब्लेसिंग की आपल्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, पण यात शिकणं एक खूप महत्वाचा भाग होता. आणि येस, मला असं जाणवतं की ह्या गोष्टी मी सतत डोळ्यासमोर ठेवल्या की आपल्याला शिकायचंय आणि पुढे जायचंय. त्यामुळे प्रवास कुठेतरी मला असं वाटतं शिकण्यात आणि त्या आनंदामध्ये कसा पुढे निघून गेला कळलं नाही. ऑफकोर्स खूप गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाही, तुम्हाला काही ठिकाणी अपयश येतं, काही मेहनत केल्यानंतरही काही गोष्टी मिळत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्हाला तुमच्या कलेवर आणि ह्याच्यावर जर तुमचं मनातून प्रेम असेल
आणि सगळ्या गोष्टी असतील तर मला असं वाटतं तुम्ही कधीही कमी पडत नाही. आणि त्यानुसार हा प्रवास पुढे जात आज 2020 आलाय आणि माझी भरपूर गाणी, भरपूर शोज तुम्ही सगळेजण बघत असता, प्रेम हो. करत असता. सो हा अगदी. प्रवास अविस्मरणीय आणि याबद्दल खरंच रसिकांचे मी मनापासून आभार मानतो. क्या बात आहे, ग्रेट. म्हणजे खरंच मला या गोष्टीची फार चांगली जाणीव आहे आणि की लहान गावातून मुंबईत पुण्यात जाऊन काम करणं किंवा हे करणं किती अवघड गोष्ट आहे ही. पण ह्या आता तू जे काही बोललास ते Yeah. खरोखर एवढं लिहून ठेवण्यासारखं आहे, नोट करून ठेवण्यासारखं आहे. नाही, रसिका प्रत्येक काय होतं भरपूरदा की लोकांना असं वाटतं की छोट्या गावातून आलेले सगळे कलाकार किंवा मुलं हे जास्तच जरा इमोशनली सगळ्यांना ब्लॅकमेल करतात. अरे आम्ही करत असतात. हा. आम्ही खूप छोट्या गावातून आलोय आणि हे. पण सांगतो गेल्या 5 ते 6 वर्षात मला असं वाटतं 2012 नंतर जेव्हा स्मार्टफोन आलाय, डिजिटल मीडिया एवढा स्ट्रॉंग झालाय, तर आता कसा फरक राहिला नाहीये. नक्कीच आता तू सोलापूरमध्ये बसून पण सगळ्या गोष्टी मिळवू शकतेस अगदी. आणि छोट्या अजून खेड्यात असून पण आपण इंटरनेटच्या जगात आपण सगळं मिळवू शकतो. पण ह्या गोष्टी जेव्हा त्या प्रकारे अवेलेबल नव्हत्या तेव्हा पुढे येणं आणि चांगल्या काही गोष्टी करणं, मोठ्या लेवलवर पोहोचणं हे अवघड होतं. त्यामुळे मी बरोबर. ह्या आठवणी सांगतो. भरपूरदा असं वाटेल सगळ्यांना, अरे त्यात काय, आता तर आपण सगळ्या गोष्टी घरी बसून छोट्या गावात करतो. सो आताचा काळ वेगळा आहे, आता वेगळे चॅलेंजेस आहेत, तेव्हा वेगळे होते. अगदी खरंय, अगदी खरंय. हे सगळे चॅलेंजेस घेऊन तू इथपर्यंत आलायस आणि आम्हाला इतक्या वेगळ्या स्वरूपात आता तुला ऐकायला पाहायला मिळतंय. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मंगेश, आणि अर्थात सारेगामापच्या प्रवासाबद्दल आपण मगाशी बोलत होतो, तर तुला त्यावेळेला जजेस खूप कमाल मिळाले. म्हणजे हो. अवधूत गुप्ते असतील, देवकी पंडे असतील, असं एकापेक्षा एक जजेस तुला मिळत गेले. रदर काल नागेश भोसेकर सुद्धा आपल्या बरोबर, आणि दिवाळी पहाट नक्की मागच्या वर्षी नांदेडची राहिली असं तो म्हणतोय. अरे नमस्कार, तालवादक नागेश नमस्कार. भोसेकर. येस, नमस्कार. येस, नक्कीच मी मागच्या वर्षी दिवाळीत आलो आणि खूप सुंदर अनुभव होता नांदेडकरांचा. आता यावर्षी लेट्स होप सगळं छान व्हावं आणि परत नांदेडला यावं आणि सर्व रसिकांसाठी गावं अशी मनातून इच्छा आहे. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. तू हे खूप मिस करत असतील ना या लॉकडाऊन मध्ये? म्हणजे आपण घरात आहोत वगैरे, या गोष्टी सतत चालूच आहेत आपल्या डोक्यात. पण लाईव्ह सेशन करत असताना तुला गायला मिळतंय, तुला रसिक मिळतोय, हे सगळं जरी बरोबर असलं तरी त्या टाळ्या, ती गर्दी आणि ते सगळं माहोल तेवढं मिस करत असतील ना तू? तुला खरं सांगतो रसिका, हे सगळी माध्यमं आहेत ही नक्कीच आपल्यासाठी पर्याय आहेत, चांगले पर्याय आहेत की त्या गोष्टी तर आपल्याला मिळत नाहीयेत, लाईव्ह ऑडियन्स ह्या गोष्टी मिळत आहेत. पण कला ही गोष्ट समोर रसिक असल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे आज ही माध्यमं आहेत. लकीली आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे ही माध्यमं आहेत. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कमी मिळत आहेत ऍज अन आर्टिस्ट, पण ओके, काही हरकत नाही. पण समोर रसिक असेल आणि एक जण जरी असेल किंवा रसिका असेल, येस, रसिका असेल, तर तिच्यासाठी गाणं आणि फोनवर गाणं ह्यात खूप मोठा फरक आहे. सो डेफिनेटली ऍज अन आर्टिस्ट आपण सगळेजण, आम्ही सर्व गायक, कलाकार, सर्व परफॉर्मर्स लाईव्ह ऑडियन्स मिस करतोय, ऑडिटोरियम्स मिस करतोय, लाईव्ह शोज मिस करतोय. माझे भरपूर शोज प्लॅन होते एप्रिल पर्यंत, पण आपण काही करू शकत नाही. पण ह्या गोष्टी डेफिनेटली एक कलाकार म्हणून खूप मिस करतोय ऑफकोर्स. खरंय खरंय. मंगेश, मगाचपासून ना खूप जणांचे कॉमेंट्स येतात किंवा फरमाईश येते, ती म्हणजे मी तुला तू मला गुणगुणू लागलो. एकदा होऊन जाऊ देत सगळे रसिक तृप्त करून. ओके ओके, चला. तू कळी कोवळी साजरे गोजरे चिंबवल्या सरे घेतंगावरी स्वप्न भासे खरे स्पर्श होता खुळा ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी जीव वेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला ओढ हुर हुरही श्वास गंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तू मला मी तुला
गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. तू मला, मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. हा हा क्या बात. कुणीच नसलं तरी सगळ्यांकडून मी टाळ्या वाजवणार आहे तुझ्यासाठी. थँक्यू, थँक्स रसिका, थँक्स. क्या बात आहे. आणि केवढं हिट झालं होतं हे गाणं. होणारे सून मी या घरचे मालिकेमध्ये तेव्हा खूप प्रचंड ट्रेंड आला होता मालिकांमध्ये पिक्चर सारखी एखादं गाणं घेण्याची वगैरे. मला आणि असं वाटतं लकीली ह्या ट्रेंडचा भाग मला होता आला आणि माझी गाणी ह्या ट्रेंडमध्ये खूप गाजली. तसं म्हणता येईल तर एका लग्नाची दुसरी गोष्ट तू सिरियल बघितली असेल, त्यातलं तुझ्या विना हो जे गाणं आहे, ते गाणं मला हो आठवत आहे की म्हणजे ते गाणं पहिलं नसेल सिरियल मधलं, पण ते गाणं असं होतं, पहिलं गाणं या प्रकारे होतं की ते खूप फिल्म म्युझिक एवढं गाजलं होतं. म्हणजे त्या खरंय. गाण्याचा जे प्रेम आणि उदंड प्रतिसाद होता. घना, राधा हे दोघं तर सगळ्यांच्याच धना आवडते राधा. होते. आणि लकीली ह्या फिल्म मध्ये सहज ह्या सिरियल मध्ये सहज एक अशी वेळ आली की निलेश मोरे, आपल्या सगळ्यांचा लाडका संगीतकार, याने मला एक सहज फोन केला की चलो आपल्याला एक गाणं करायचं. आणि मी ती सिरियल बघत नव्हता तोपर्यंत, मला माहित नव्हतं ही सिरियल काय चालली, पण मी हे खूप ऐकायचो की ही सिरियल खूप हिट आहे आणि काय. म्हटलं चलो आपण बघूयात काय काय गाणं आहे आणि काय. आणि लिटरली तुला सांगतो, आम्ही एक 1 ते 1.5 तासात हे गाणं केलं. आणि क्या गाणं बात. जसं आलं मालिकेमध्ये, त्यानंतरचा जो अनुभव आहे, म्हणजे आज भरपूर जण इकडे रावा रावा परिवारातले आहेत. राव आमचं वेगळं आहे नावाचा एक फॅन क्लब आहे त्या सिरियलचा. ओ हो. आणि तो गेली 8 वर्ष ह्या गाण्याची अॅनिव्हर्सरी साजरी करतोय, ह्या सिरियलची वा. अॅनिव्हर्सरी साजरी करतोय. आणि त्या निमित्ताने जोडला गेलेला तो मोठा परिवार आहे. म्हणजे जवळपास आता लाखभर लोक आहेत ती, जे सगळेजण ह्या सिरियलमुळे जोडलेत, ह्या क्या गाण्यामुळे. बात. आणि अजून सर्वजण एकत्र आले. आणि हा, मला इकडे रोहिणी दिसते, ती पण एक त्या रावा ग्रुपची महत्वाची सदस्य आहे. मेंबर. सो हे ओके. सगळेजण हे चाहते आणि ह्या सगळ्यांमुळे त्या गाण्याला एक वेगळी उंची प्राप्त झाली. आणि मला आनंद होतो की या निमित्ताने ह्या परिवाराशी आणि रसिकांशी अजून जोडला गेलो. क्या बात आहे. आणि रोमॅन्टिक गाण्यांचं आणि तुझ्या आवाजाचं एकदम जवळचं नातं आहे. म्हणजे त्यामुळं रोमॅन्टिक गाणं म्हणजे की मंगेश बोरगावकर हे समीकरण ठरलेलं आहे. येस, म्हणजे येस. ते तुझ्या आवाजात ऐकायला मला एवढा कमाल आनंद होतो, काय सांगू. आणि तुझ्या विना म्हणजे तू आता जे म्हणालस एका लग्नाची दुसरी गोष्ट मधलं ते गाणं, ते तर राधा घनामुळे गाजलंच गाजलं. त्या गाण्याचं शूट कमाल होतं, त्यातून तुझा आवाज कमाल होता. थँक्यू, थँक्यू, वा, थँक्यू सो भट्टी मच. जमली होती, एकंदरीतच येस, भट्टी जमली होती. वैशाली सामंत, आपल्या सगळ्यांची लाडकी गायिका, ती पण, मला माहित नव्हतं वैशाली ते गाणं गाणार आहे. आणि ती त्या सिरियलची डायहार्ड फॅन होती. त्यामुळे तिला जसं कळलं की ह्या सिरियलमध्ये गाणं येणार आहे, निलेश करतोय, आणि तिने सांगितलं डेफिनेटली हे गाणं मी गाणार आहे. आणि तो तिचा आवाज परत आपण सगळेजण चाहते होतो वैशाली ताईचे. सो त्या सगळ्या गोष्टींमुळे मजा आली. आणि आजही ही गाणी आहेत. नाही कळले कधी असेल किंवा तुझ्या विना असेल, ही गाणी मला असं वाटतं मी रिसेंट गायली आहेत. असं एवढं प्रेम त्या गाण्यांना रोज मिळत असतं. मला असं वा. वाटतं की ह्यातून एक आपण गोष्ट बघू शकतो की चांगल्या संगीताला, चांगल्या शब्दांना कधीही मरण नाही. मरण नाही. आणि तो काळ गेलाय असं आपण म्हणू शकत नाही. संगीत ही कधीच. अशी गोष्ट अगदी आहे, खरं. आपण कधीही ते ऐकू शकतो. आणि अगदी त्याबद्दल खरं. मला त्याचा आनंद होतो. तुझ्या विना आता विषय निघालाच आहे तर होऊन जाऊ दे. ओके. इतकं मी तू म्हणशील की अरे ही गाणी सगळी लागतात, पण हे असं लाईव्ह तुझ्याकडून तुला त्रास देऊन ऐकण्याची जी मजा आहे. डेफिनेटली असं बिलकुल समजू नकोस, त्रास नाहीये, मी नक्की गाईन तुमच्यासाठी. येस. हो भास का हा तुझा, होतसे मला सांगना, लागते ओढ का सारखी अशी सांगना, झालो अनोळखी माझा मलाच मी, वाटे मला का व्यर्थ सारे सागरा, तुझ्या विना, तुझ्या विना,
उमजून सारे जरी खेळ हा मांडला, तरीही कसा सांगना जीव हा गुंतला. झाले आता जरी होते जसे मनी, काहे बदलले अर्थ सारे सांगना. तुझ्या विना, तुझ्या विना, तुझ्या विना, तुझ्या विना. क्या बात. हे Thank you. रोमॅन्टिक प्लस सॅड सॉन्ग असं होतं त्या सिच्युएशन वरती असं, पण Correct, correct. केवढं कमाल लिहिलंच, किती कमाल आहे. म्हणजे ती अगदी मालिका त्यावेळेला ज्या प्रोसेसमध्ये होती त्या प्रोसेसवरती हे गाणं लिहिलेलं होतं. किती कमाल. Yes, हे गाणं अमोल पाठारेंनी लिहिलंय, जो ह्या सिरियलच्या निर्मितीतला एक भाग आहे. म्हणजे तो झी मराठीच्या टीम मधला एक होता आणि त्याने हे गाणं सुचलं होतं सहज, आणि त्याने सांगितलं हे गाणं तुम्हाला युज करता येईल का बघा. आणि निलेश मोरे ऍज यू नो असे संगीतकार आहेत की कुठल्याही शब्दांना, मला असं वाटतं निलेशकडे ते शब्द आले की ते गाणं त्या गाण्याला एक वेगळ्या प्रकारचा गोडवा निर्माण होतो त्या चालीमध्ये, त्या गाण्यात. आणि निलेशनी कमाल केली. हे चाल खरंच निलेशचं क्रेडिट आहे आणि त्यामुळे ही चाल अजून गोड झाली. क्या बात आहे. थँक्यू तुम्हाला दोघांना सुद्धा, निलेशला सुद्धा आणि तुला सुद्धा, की इतकं कमाल तुम्ही आमच्यासाठी घेऊन आलाय. थँक्यू थँक्यू. पण तुझं आणि निलेशचं बॉन्डिंग पण खूप जबरदस्त आहे ना रे. त्याच्याविषयी एखादा छान किस्सा असेल तर सांग ना आम्हाला. येस, निलेश मोहरे म्हणजे माझ्या सांगीतिक प्रवासातला एक सगळ्यात महत्वाचा भाग मी म्हणू शकतो सध्या, डेफिनेटली. कारण निलेशनी ज्या प्रकारची गाणी मला दिली आहेत ती गाणी खरंच अविस्मरणीय आहेत माझ्यासाठी आणि रसिकांसाठी. कारण आम्ही जी गाणी केली आहेत एकत्र, मला वाटतं त्यातली 95% गाणी ही रसिकांच्या तोंडपाठ आहेत, त्यांना माहितीच आहे. आणि काही गाणी आधी नाही आहेत अजून, लेट्स होप ती पण यावीत. आणि काही गाणी, एखाद दुसरी गाणी असेल जे ह्या सगळ्या गोंधळामध्ये राहिलं असेल, पण ही सगळी गाणी निलेशनी जी मला दिली आहेत ती अप्रतिम आहेत. मला आठवत आहे त्याचं पहिलं गाणं होतं जे मी ऐकलं होतं ऍज अन ऑडियन्स. आय थिंक कुलवधू नावाची सिरियल होती, तुम्हाला माहिती असेल. हो हो. कुलवधू मध्ये एक सुबोध भावे, सुबोध दादावर एक गाणं केलं होतं. ते गाणं तुम्हाला आठवत असेल. अपुऱ्या पाशी येईल जे अपुरे असते, अपुऱ्या पाशी येईल जे अपुरे असते, असं एक सुंदर गाणं. हे गाणं युट्यूबवर असेल, तुम्ही ऐकू शकता नंतर. नक्कीच. हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा हे कोण केलंय गाणं यार, काय गोड चाल आहे आणि काय सगळं शब्द. आणि अश्विनी शेंडे परत सगळ्यांची आवडती गीतकार लेखिका. अश्विनी पण माझ्या संगीत प्रवासातली खूप जवळची सदस्य आहे, माझी फॅमिली. इट्स लाईक माय फॅमिली अश्विनी पण. हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा म्हटलं निलेश मोरेला मला भेटायचंय. हा संगीतकार कोण आहे, याला मला भेटलंच पाहिजे. आणि काही दिवसांनी एका शोला आम्ही गेलो होतो आणि तिथे मला कळलं की निलेश मोहरीर आलाय. आणि निलेश मोहरीरच्या आईने मला बघितलं आणि तिला तिच्या आईला असं झालं की अरे मंगेश बोरगावकर इकडे आलाय. आणि मला कोणते सांगितलं की निलेश मोहरीरची आई. म्हटलं अहो निलेश मोहरीर इकडे आलाय का? हो आलाय निलेश. मी म्हटलं मला भेटायचंय हो निलेशला. तो म्हणलं अरे आम्ही तुला लहानपणापासून तू लहानपणापासून गातोयस, आम्ही बघतोय तुला, आम्हाला खूप आवडते. म्हटलं हो ते छान आहे सगळं, पण मला निलेशला भेटायचंय. आणि असा योग होता आणि निलेशला मी तिथे भेटलो. त्यानंतर आमची ओळख झाली बेसिकली. पण पुढे बिलकुल असं काही नव्हतं की आमची मैत्री होईल आणि असं काही गोष्टी. मला असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात असं असतं की काही मित्र, काही जण अशा प्रकारे जोडले जातात, आपल्याला कळतही नाही आपण कधी त्यांच्या आयुष्याचा भाग होतो. आणि तसाच निलेश मोहरीच्या संगीताने माझ्यावर खरी भुरळ पाडली मी म्हणेन. आणि त्यानंतर निलेशने मला एका आय थिंक ETV मराठीवर एक गाणं होतं, एक सिरियल होती, मला आठवत नाही आता सिरियलचं. तर त्यामध्ये मला निलेशने सांगितलं एक गाणं आहे तुला गायचंय, तू येशील का गायला? म्हणलं नक्कीच येईन गायला. आणि ते गाणं गायलो मी आणि ते गाणं पण तेव्हा खूप गाजलं होतं. तुझं वेळ सख्यारे होतं का? नाही, ते ETV नव्हतं. येस, तुझं वेळ सख्यारेच्या जरा अगोदरचं गाणं होतं. अच्छा. मुसमुस डोळ्याची
साध ही रुसरुसू डोळ्याचे बादल अबोलसे हसू या स्टाईलचं गाणं होतं वा. आणि ये ना तू होतं. येस, ये ना तू गाणं. सो हे गाणं खूप गाजलं तेव्हा त्या सिरियल मध्ये, पण त्या गाण्याला खूप जणांनी प्रेम केलं. आणि मग कुठेतरी निलेशला लक्षात आलं की हा माझ्या चालींना याचा आवाज आणि एक छान प्रकारे मर्ज होतोय. आणि मग तुझं विण सख्या रे, तुम्ही सगळ्यांनी त्या सिरियलला खूप प्रेम दिलं. आणि त्या सिरियलमध्ये तर ती तर म्युझिकल सिरियल होती, त्यात खूप गाणी मी गायली, भरपूर अजून माझ्या गायक मित्रांनी गायली. आणि तिथे तो बॉन्ड मला असं वाटतं तयार झाला आमचा. आणि वा. तिथून जे काही पुढे आम्ही एकत्र काम करतोय आजपर्यंत. आणि आता रिसेंट तुम्ही गाणं ऐकलं असेल, लास्ट आमचं रेकॉर्डिंग आहे रंग माझा वेगळा, स्टार प्रवाहावरची तुम्ही सिरियल बघत येस असाल. येस. तर ते टायटल सॉन्ग पर्यंत आम्ही आलो आणि त्या गाण्यालाही मिलियन्स ऑफ व्ह्यू आता होत आहेत त्याची. सो अगदी. आणि इव्हन ललित सुद्धा असेल जे तुझ्या आवाजात टायटल सॉन्ग आहे. ललितचा तर मी प्रचंड त्या गाण्याचीच वेडी आहे रे, गाण्याचीच वेडी आहे. खूप सुंदर गाणं आहे. आणि निलेशच्या चाली ऐकायला जेवढ्या गोड असतात तेवढं गायला अवघड असतात. आणि आम्ही स्टुडिओमध्ये हालत होते आमची, आणि निलेश छानची प्रत्येक गायकाची की कसं आता तुम्ही कसं गाऊन दाखवा. सो मजा येते. पण एक स्टुडंट म्हणून संगीताचा तुम्हाला सांगतो, त्याचं सेशन जे असतं रेकॉर्डिंग, ते एक लर्निंग प्रोसेस आहे. त्यामुळे बेस्ट वेळ असते जेव्हा आम्ही गाणं रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड. ललितचं तू म्हणशील का एखादं, कारण ते खूपच अप्रतिम सॉन्ग. मला वाटतं गुरु ठाकूरनीच लिहिलं होतं का ते गाणं? ललित हे गाणं गुरु आय थिंक श्रीपाद जोशींनी लिहिलंय असं मला वाटतं. अच्छा. येस. आणि मी सांगेन आठवलं तर ललित. नक्की. Yes. त्याचं एक कडवं जस्ट आपल्यासाठी सादर करतो. हो चालेल. येस. हो सखे तुझ्याच साठी मन हे माझे मोहरलेले, बघता रोज तुला रे काळीज माझे बाबरलेले. हो मिठीत मिटता स्पर्श सुखाचे गुज मनाचे साजरे, नाही आता सावरे मन हे किसे होतसे गोड किती ललितसे. घरकुल गारी हसे अनदे गोड किती ललितसे. वा. हा. आणि इकडे कॉमेंट मध्ये एक जण सांगतायत मिहीर म्हणून की ललित रिटन बाय निलेश उजाल आणि निलेश मोहरीर. निलेश उजाल आणि निलेश मोहरीरच गाणे, आणि तू विसरलास चक्क. निलेशनी काही ओळी लिहिल्यात का त्यात? निलेश आणि अच्छा. अजून एक नाव तिने लिहिलंय. उजाल. निलेश उजाल दिलंय. येस, निलेश उजळचं गाणं. येस गॉट इट. किती कमाल लिहिलंय, खूपच भारी लिहिलंय, फार सुंदर अर्थ आहे आणि त्या गाण्यात. आणि त्याने आय थिंक नकळत सारे घडले पण त्याने लिहिलंय गाणं. त्यातच एक सिरियल आली होती स्टार अच्छा. येस, छान लिहित होतं. पण निलेश उजळ छान लिहितोय. कमाल. तू कधी लिहिण्याचं ट्राय केलंस का, म्हणजे एखादी कविता समथिंग? हा, आपण थोड्या पूर्वी पण बोललो होतो. येस, मी लिहिल्यात 3-4 कविता. आणि त्या खूप पर्सनल आहेत. अजून त्या मी कुठे वाचल्या नाहीयेत किंवा काय, त्याचं अजून कुठे सादरीकरण नाही झालंय. पण आहेत, प्रयत्न असतो. आणि भरपूर आम्ही जेव्हा गाणी बनवत असतो, ज्या प्रकारे आता रेकॉर्डिंग सेशन मध्ये खूपदा अशा गोष्टी घडतात की हा शब्द इथे बसत नाहीये, ह्यावेळी काहीतरी त्यावेळी तुम्हाला चेंजेस करावे लागतात, काही गोष्टी बदलाव्या लागतात. त्यावेळेला मला असं वाटतं माझी प्रतिभा जरा अजून जोर त्यात धरते आणि तिथे मला छान गोष्टी काही वेळा सुचतात. पण आवड आहे. आणि कवितांची शब्दांची मला खूप आवड आहे. आणि ही पण गाऊन वेगवेगळी गाणी गायल्यानंतर त्याचं महत्व, त्या शब्दांचे कशी चाल असायला पाहिजे, कशा गोष्टी असायला पाहिजे, ह्या गोष्टी कळत गेल्या. आणि आज आनंद होतो की अशा छान छान शब्दांना एक गायक म्हणून मला गायला मिळतं.
अगदी खरं, अगदी खरं. आणि कविता तू लिहितोसच. आता आपण अनफॉर्च्युनेटली ते ऐकू नाही शकत, पण तुला वाचायला वगैरे किती आवडतं रे? वाचत असशील भरपूर. येस येस येस, खूप वाचतो मी भरपूर. पु ल देशपांडे असतील, वपू काळे असतील. देन पुलंना मी का म्हणजे पुलंचं नाव यामुळे घेतलं की इतकं हलकं फुलकं पण इथे मनात जाणार सरळ भिडणार असं लेखन अगदी. आहे म्हणजे. येस, त्यामुळे अं, त्यांचा मी मनापासून मोठा फॅन आहे. त्यानंतर क्या वपू बात. काळेंचे पण भरपूर पार्टनर असतील, त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टी वाचण्यात आल्यात. आता आपण आपल्या सर्वांचे लाडके बतकरी साहेब आता रिसेंटली वारले. त्यांच्या पण नाटकं असतील, त्यांचे पुस्तकं असतील, ही मी वाचली आहेत. त्यामुळे वाचनाची आवड आहेच आहे नक्कीच, आणि वाचत वा. असतो भरपूर. आता रिसेंटली विंदा करंदीकरांच्या कविता वाचत होतो मी, कारण क्या बात. येस, त्यांच्या कविता पण मला निलेशचाच एक अल्बम होता विंदानुभूती नावाचा. तो पण आम्ही वाव. कार्यक्रम केला होता, आणि त्यात खूप सुंदर गाणी आहेत. तो विंदाच्या त्यांची शब्द असतील, त्यांच्या कविता असतील, ह्या खूप त्याचे शब्द जड जरी असले तरी त्याचा जर एकदा तुम्हाला अर्थ कळायला लागला तर त्याची मजा काही वेगळीच आहे. आणि वेगळीच आहे, अगदी खरं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी वाचत असतो. ग्रेसच्या कविता आहेत, माझे लाडके क्या. कवी आहेत. अगदी. येस, क्या त्यांच्या बात. गझला आहेत, सुरेश भटांच्या गझला आहेत. त्या ह्या सगळ्या गोष्टींचा मी मनापासून चाहत आहे. आणि मला आठवतं मी सारेगमप मध्ये पण एक सुरेश भटांची गझल गायलो होतो. गझल गायली So, होती. हम्म. ह्या सगळ्या गोष्टी संगीत, आपण कलाकार म्हटलं की काय होतं रसिका, ह्या सगळ्या गोष्टी सहज आपल्या सोबत यायला लागतात, आणि त्या गोष्टी तुम्हाला आवडायला लागतात अजून. तुम्ही अगदी खरं. त्यामध्ये सहभागी होत जाता. अगदी खरं. आणि कविता वाचायला लागलो की आपल्याला खूप ती सिच्युएशन समजून घ्यायची प्रोसेस कळते. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा गात असता, ते गाणं, ती प्रोसेस समजण्यासाठी, ती कंडिशन समजण्यासाठी ऑब्व्हियसली कविता उपयोगी पडतात, की आपण डोकं लावू शकतो की हे का घडतंय किंवा हे कशासाठी आपल्याला गायचं आहे, तिथला मूड काय आहे. खरंय त्यासाठी खरंय नक्कीच बरोबर. कविता उपयोगी पडत असते. रोहिणी कोखले करतायत तेलुगू गाणं करताना तो एक्सपिरियन्स कसा होता? तुला थोडीफार शिकावी लागली ना लँग्वेज? ओ ग्रेट, येस. हाय रोहिणी. येस तेलुगू गाणं केलंस तू? येस, मी तेलुगू गाणं गायलंय, आणि लकीली ते गाणं तिकडे पण खूप गाजलंय, आणि इकडे पण आता माझ्या प्रोफाईलवर आहे, तू नंतर ऐकू शकतेस. नक्कीच. इश्कवाला लव नावाची फिल्म होती, आदिनाथ कोठारे आणि हो. सुगंधा पानिग्रे यांची. सो त्याचं तेलुगू व्हर्जन पण आलं होतं त्या फिल्मचं. आणि रेणू देसाई जिने ती फिल्म डिरेक्ट केली होती. सो ते गाणं करताना मला लकीली एक दिवस रेणूचा फोन आला की तेलुगू व्हर्जन आपल्याला करायचंय, आणि हम्म. तू इंटरेस्टेड आहेस का, गाशील का? डेफिनेटली गाईन, मला प्रयत्न करायला तर नक्कीच आवडेल. आणि जेव्हा त्याचे शब्द आले ते वाचून मी खुर्चीवर बसलो आरामात. अरे बापरे, आपण कशाला हो म्हणालोय, आता काय होणार आहे. कारण एक वेळ हिंदी असेल, बाकी भाषा असतील, त्या गाण्यासाठी असेल, हे तुम्ही प्रयत्न करू शकता. पण तेलुगू, तमिळ ह्या ज्या भाषा आहेत मित्रांनो, ह्या भाषा गाण्यासाठी तुम्हाला बेसिकली त्याचं ज्ञान पाहिजे, किंवा तुमच्या सोबत कोणतरी असा पाहिजे जो तुम्ही गाताना ते बरोबर गाताय, त्याचे शब्द उच्चार बरोबर आहेत. जसं ज्याप्रमाणे आपण भरपूरदा हिंदी गायक मराठी गाताना आपण हसतो, आपण म्हणतो अरे हे काय केलंय तुम्ही, असं थोडी असतं. सो डेफिनेटली प्रत्येकाला आपली भाषा आपल्या जेव्हा ऐकावी लागते, किंवा आपण ऐकतो आपली भाषा, तेव्हा आपल्याला असं वाटतं की ती प्रॉपर त्याचे उच्चार असणं गरजेचं आहे. सो तोच अनुभव मला आला. मला पहिली गोष्ट, मी मराठीमध्ये ते तेलुगू गाणं लिहिलं, आणि त्यानंतर त्याचे जे कवी होते, त्यांना गीतकार होते, त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की हे असं असं आहे. त्यांनी सांगितलं हे उच्चार आणि त्या सगळ्या गोष्टी, त्या डबल ठ आहे, डबल ळ आहे, ते तुम्ही कसं उच्चार करणार. सो डबल ळ आता आपण कसं उच्चार करणार, सो त्याचा पण एक पद्धत आहे. So बापरे. लिटरली ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून मी चला म्हणलं आपण बघूयात काय होतंय. आणि स्टुडिओत गेलो, नंतर 1-2 तास लागले आय थिंक रेकॉर्डिंगला. पण तो जो काही अनुभव होता, मजा आली मला. आणि काही करेक्शन्स होते डेफिनेटली, की शब्द कळत नव्हते काही गोष्टींचे. सो आम्ही तिथून गीतकारांना फोन लावत होतो की आम्ही हे गायलो याला, तुम्हाला कसं वाटतंय का. सो त्यांनी मला त्या गाण्याचा भाव, त्या शब्दांचा भाव मला सांगितला होता की हे रोमॅन्टिक आहे, इथे हे म्हणणं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यानंतर एक गायक म्हणून आता आमचा कस लागतो की तुम्ही भाषा कुठलीही असो, तुम्ही त्या भावना पोहोचवताय का.
सो लकीली त्या गोष्टी एकत्र जुळून आल्या. पण तमिळ भाषा ही मला सॉरी तेलुगू भाषा ही त्यामुळे मला तेलुगू. जवळ कळायला लागली आणि मला त्याची मजा यायला लागली. आणि जेव्हा हे गाणं रिलीज झालं तिकडे आणि तिकडच्या क्रिटिक्सनी असं सांगितलं की हे गाणं नॉन तेलुगू सिंगरनी गायलंय असं आम्हाला वाटत नाही. हे गाणं तेलुगू सिंगरनीच गायलं असेल. एवढे छान उच्चार आणि एवढं छान गाणं झालं. सो अजून काय पाहिजे मला. म्हणलं येस चल. एवढी जी मेहनत घेतली होती ती फळाला आली. आणि सोबत बेला शेंडेचा आवाज आहे, बेला ताईचा. हा हा हा. मधली कडवी तिने गायली आहे त्या गाण्याची. माझ्यासोबत ड्युएट आहे ते आमचं. बेलाताई सोबत गायली आहे. तो अनुभव खरंच खूप शिकवणारा होता. आणि ते गाणं खूप गोड झालं. त्यामुळे मला आता हा आनंद होतो की माझे जे मराठी चाहते आहेत, मराठी रसिक आहेत, ते गाणं ऐकतात आणि त्यांना ते आवडतं. वा वा वा. आठवतात का आता एखाद दुसरी लाईन त्यातली? हो, आम्हाला काही कळणार नाही त्यामुळं. आय थिंक सोलापूरची असतो. तुला तिकडचं जर असेल ना कनेक्ट. मला पोरे आणि सुरसुंडी अशा काही टिपिकल शब्दांशिवाय काहीही येत नाही. आय थिंक सोलापूरला कन्नडा जास्त आहे का की हो तेलुगू? हो, कन्नडा इकडे खूप आहे. इव्हन तेलुगू पण आहे, बहुभाषिक आहे सोलापूर. Yes. त्यामुळं कन्नड, सोलापूर तेलुगू Yes. सगळं. सोलापूर, लातूर आपण सगळे सीमेवरचे आहोत. त्यामुळे आपल्याला कर्नाटक, आंध्रामधले भरपूर लोक आपल्या आजूबाजूला असतात. अगदी Anyway, अगदी. मी 2 ओळी गातो त्याच्यात. हो येस. చూపులే చురుక్కుమన్న కళ్ళలో ఇరుక్కుపోయిన నామదే వెనక్కి రాదుగా జల్లన్న పులకరింతలో తుళింతలెంత వింతలో రెండింతలెంది గుండె కౌగిలింతలో చూపులే చురుక్కుమన్న కళ్ళలో ఇరుక్కుపోయిన నామదే వెనక్కి రాదుగా జల్లన్న పులకరింతలో తొళింతలెంత వింతలో రెండింతలెంది గుండె కౌగిలింతలో ఓ किती गोड आहे हे ऐकायला सुद्धा. ऐक ग. तू नक्की ऐकून आवडेल नंतर. वा. नक्की नक्की. मला मला खरंच आयडिया नव्हती यापूर्वी की तुझं तेलुगू गाणं सुद्धा आहे ते. आणि वा, क्या बात आहे. किती छान प्रयोग करायला मिळतात ना तुम्हाला. म्हणजे आपण टिपिकल मराठी भाषिक आहोत तर आपण मराठीतलीच गाणी म्हणायची असं नसून. येस. आणि मला असं वाटतं रसिका, आपण महाराष्ट्रात राहतो. आपलं महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत की आपण भारतातलं, मला असं वाटतं म्हणजे अभिमानाने म्हणतोय की कला क्षेत्रातलं असेल, प्रत्येक गोष्टीतलं असेल, आपण सगळीकडे पहिल्या क्रमांकावर आहोत. आणि सोबतच आपली मराठी इंडस्ट्री असेल किंवा हिंदी इंडस्ट्री असेल, ही पण आपल्या महाराष्ट्रात मुंबईत आहे. त्यामुळे आपल्याला तिथेच 2 इंडस्ट्री असतील, वेगवेगळे कला असतील, एकत्र बघायला मिळतात. मला वाटतं महाराष्ट्राचा जो वास्टनेस आहे, सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आपण एक रसिक म्हणून त्या सगळ्या घेऊ शकतो, हे खरंच आपण भाग्यवान आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायला मिळतात. क्या बात. खरंच आहे, अगदी खरं आहे. आणि हे रोमॅन्टिक सॉंगच होतं का? म्हणजे मला कळलंच नाही त्यामुळे आता विचारावं लागलं. क्या बात आहे. मग तुझी आता एक अशी स्पेशल ओळख झालेली आहे की रोमॅन्टिक सॉंग गाणारा एक उत्तम गायक. पण त्या व्यतिरिक्त अजून तुला काय गायला आवडतं? म्हणजे लहानपणी तू अभंग गायचास, तू भावगीतं गायचास, अजूनही तुला ते सगळं गायला आवडतं? हो, ऑफकोर्स. आणि आवडतं आणि मी गातोही. म्हणजे काय होतं, भरपूरदा कलाकारांना काही त्यांचा जो बाज असतो तो रसिकांना जास्त आवडतो. सो रोमॅन्टिक गाणी रसिकांना माझ्या आवाजात आवडायला लागली आणि मला ती जास्त गायला मिळायला लागली. मला सॅड सॉंग्स असतील. माझा फेवरेट जॉनर ऍक्च्युअल सॅड सॉंग. मला काय माहित नाही, पण लहानपणापासून मला रफी साहेबांची काही गाणी मी ऐकली होती. ती त्यांची जेव्हा सॅड व्हर्जन आणि ती गाणी असतील तेव्हा मला लक्षात आलं की हे गाणं जास्त आवडेल. आणि त्या गाण्यातल्या भावना असतील ते पोचवणं जास्त अवघड आहे. आणि ते मला जर गायला मिळालं तर मला खूप छान वाटेल. आणि लकीली माझं उसवले धागे गाणं जे तुम्ही सगळ्यांनी मंगलाष्टक मधलं ऐकलं, तर ते गायला मिळालं, त्याला अवॉर्ड्स मिळाले. त्यामुळे मी खूप खुश झालो की चलो तो जॉनर आपण गायला. येस. आणि सोबतच नाट्यसंगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, अभंग असेल, लोकगीत असेल, एक कलाकार म्हणून मला प्रत्येक जॉनर गायला तेवढीच मजा येते आणि मी एन्जॉय करतो हे सगळं. क्या बात आहे. उसवले धागे झालं किंवा इश्कवाला लव मधलं जे गाणं तू गायलंस ते सुद्धा सॅड रोमॅन्टिक टाईप होतं. ते सुद्धा सॅड सॉंग होतं ते, बरोबर.
माझे तुझे खूप नाते. वेगळ्या धाटणीचं होतं पण. येस, माझे हो. तुझे. आणि मला वाटतं केतकी माटेगावकर होती आणि त्या तुझ्या बरोबर गायला. केतकी आणि मी गायलो होतो, बरोबर बरोबर. ते पण आठवत गाणं, आहे, गाशील? येस, त्याच्या ओळी मला मी आठवतो बघ. हो, का फिरू सांग मागे सांगया, गुंतण्याला कोण ते नाव देऊ, का फिरू सांग मागे सांगया, गुंतण्याला कोण ते नाव देऊ, बेचैन जीवाला करणारे एकाकी कणकण झुरणारे, तू सांग हवेसे क्षण सारे तुला पुन्हा ते का नको ना रे अबोला, तू एकदा मला समजून घेशील ना, परतून येशील ना, तुझ्या विना रे जगू मी कशी ते सांगणार, क्या बात आहे. समजून घेशील ना, परतून येशील ना. आहा हा, वा वा वा, कमाल कमाल. यंग ऍक्ट्रेस होती त्यात, यंग हिरो होता, यंग ब्रिगेड होती सगळी पूर्ण. क्या बात आहे. आणि नाव इतकं भारी होतं, इश्कवाला लव वगैरे. त्यामुळे सॉलिड हे गाणं हिट झालं होतं त्यावेळेला, गुरु इकडे येस, ठाकूरचं. माझा मित्र आलाय अभि गुप्ते, लव्ह यू अभि. हा आपल्या येस. फिल्म इंडस्ट्रीतला खूप इम्पॉर्टंट भाग आहे आणि म्युझिकल इंडस्ट्री पण म्हणता येईल. माणिक वर्मा यांचा नातू येतो आणि त्यामुळे मी त्या सगळ्यांचा फॅन आहे आणि अभि माझा खूप क्लोज मित्र आहे. सो लव्ह यू अभि, थँक्यू. मला असं वाटतं क्या आता बात. ठीक आपला वेळ होत आलाय, सो जस्ट चेक 1 आउट. तास होत आलाय. आपण ब्रेक घेऊयात आणि पुन्हा रिटर्न येऊयात का? येस, काही हरकत नाही. एक 10 ते 15 मिनिट आपण पुढे सेशन करूया. ते कट चालेल. होऊ नये यासाठी आपण ब्रेक घेऊया आणि येस येस 15 मिनिट आपण सगळ्यांच्या फरमाईश, आय थिंक मला असं वाटतं फरमाईश. मेन मुख्य गोष्ट जी आहे, सगळे जे खाली भरपूर फरमाईश लिहित आहेत त्या गोष्टी आता अगदी. आपण एक 10-5 मिनिटात सुरू करूया. येस, भरपूर फरमाईश आहेत. उसवले धाग्याची फरमाईश शो सुरू झाल्यापासून येते. Yes, yes. त्यामुळं ज्याला सगळ्यात जास्त अवॉर्ड मिळाले होते तेही एकदा झालंच पाहिजे नंतर. नक्कीच नक्कीच. येस, लगेच. तर मी सगळे जे पाहतायत त्यांनाही सांगते की अगदी अर्धा मिनिटाचा ब्रेक घेऊन आम्ही लगेच दुसरं लाईव्ह सेशन सुरू करतोय. त्यामुळे कुठेही जाऊ नका, लगेच आमच्या सेशन मध्ये परत या. आलोच.